महाविकास आघाडीची 3 एप्रिलला शिवालय इथे बैठक होणार। या बैठकीला उद्धव ठाकरे, शरद पवार, जयंत पाटील आणि नाना पटोले उपस्थित असतील। संजय राऊत यांची माहिती। प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांबद्दल संजय राऊतांची सौम्य प्रतिक्रिया। प्रकाश आंबेडकरांनी आमच्यासोबत यावं ही आमची इच्छा। प्रकाश आंबेडकरांना थेट उत्तर देणं राऊतांनी टाळलं। प्रफुल्ल पटेल यांना सीबीआयकडनं क्लीन चिट दिल्यामुळे भाजपनं मनमोहन सिंग यांची माफी मागावी। भ्रष्टाचाराबद्दल भाजपचं धोरण दुटप्पी, संजय राऊत यांची टीका। कथित खिचडी घोटाळा प्रकरणी अमोल कीर्तीकरांना ईडीचं दुसरं समन्स। 8 एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। अमोल कीर्तीकर हे ठाकरे गटाकडनं उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातनं खासदारकीचे उमेदवार आहेत। आज जालन्यामध्ये मराठा समाजाची महत्त्वाची बैठक। मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीबाबत हालचाली सुरू। जरांगेंची राजकीय भूमिका काय यासह मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवरती बैठकीत चर्चा होणार। आज साताऱ्यामध्ये शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार। लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत चर्चा अपेक्षित। बच्चू कडू आज घेणार अमरावती लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्यासंदर्भात आणि पाठिंब्याबद्दलचा निर्णय। बच्चू कडूंच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष। वसंत मोरे आज प्रकाश आंबेडकरांना भेटणार। पुणे लोकसभेच्या उमेदवारी संदर्भात दोघांमध्ये चर्चेची शक्यता। नाशिकच्या जागेचा तिढा कायम। शिवसेना आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू। हेमंत गोडसे, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे आणि भाऊसाहेब चौधरी मुख्यमंत्र्यांना भेटणार। आमदार निलेश लंकेंची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद। निलेश लंके आज आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता। सांगली लोकसभेच्या जागेवरनं महाविकास आघाडीत धुसफूस कायम। चंद्रहार पाटीलांना ठाकरे गटाची उमेदवारी, मात्र काँग्रेस अजूनही या जागेसाठी आग्रही आहे। विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेशाचा निर्णय आज किंवा उद्या घेणार। पक्षप्रवेशानंतर उमेदवारी मिळावी अशी मेटे यांची भावना आहे। शेतकरी नेते रविकांत तुपकर 2 एप्रिलला बुलढाण्यामधनं निवडणुकीचा अर्ज भरणार। विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे। याचा प्रत्यय कालच संजय गायकवाड यांच्या रूपानं आला असं तुपकरांचं म्हणणं आहे। नाशिक लोकसभेसाठी ठाकरे गटाकडनं तिकीट कापलं गेल्यामुळे नाशिक लोकसभा संघटक विजय करंजकर नाराज। फेसबुक पोस्टवरनं नाराजी व्यक्त केली। मैं जब जब बिखरा हूं दुगनी रफ्तार से निखरा हूं, फेसबुक पोस्टमध्ये मजकूर। वर्धा लोकसभेतनं बच्चू कडूंनी लढावं अशी कार्यकर्त्यांची मागणी। 2 एप्रिलला वर्धा लोकसभेबाबत भूमिका स्पष्ट करू, बच्चू कडूंचं विधान। खासदार नवनीत राणा यांच्या भाजप प्रवेशानंतर महायुतीचं पोस्टर जाहीर। या पोस्टरवरती महायुतीतल्या नेत्यांसह राज ठाकरेंचाही फोटो। अमरावतीच्या जागेवरती बच्चू कडू नवनीत राणांच्या विरोधात उमेदवार देण्याच्या तयारीत। ठाकरे गटाचे दिनेश बुब आज बच्चू कडूंच्या प्रहारमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। अमरावतीसाठी दिनेश बुब हा एक चांगला पर्याय असू शकतो। त्यांच्याबाबत राजकुमार पटेल निर्णय घेतील, बच्चू कडूंची माहिती। लोकसभेसाठी वंचितचा 9वा उमेदवार जाहीर। रामटेक लोकसभेसाठी वंचितकडनं शंकर चहांदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब। पक्षाकडनं चहांदे आणि किशोर गजभिये दोघांनाही एबी फॉर्म मिळाल्यामुळे अधिकृत उमेदवार कोण याबद्दल गोंधळ झाला होता। सांगली लोकसभेच्या जागेवरनं महाविकास आघाडीत पोस्टर वॉर। विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी अशी काँग्रेसची मागणी, मात्र ठाकरे गटानं चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते नाराज। धुळ्याचे लोकसभेचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे सटाण्याच्या दौऱ्यावर। देव मामलेदार यशवंत महाराज मंदिरात दर्शन घेतलं, तर भाजपसह विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद। 5 लाख मतांनी जिंकू हा नितीन गडकरींचा अहंकार। नागपूरमध्ये 5 लाख मतांनी जिंकणं ही अशक्य बाब। गडकरी, मोदी आणि फडणवीस यांचा आपल्या अहंकारामुळेच पराभव होईल, काँग्रेसचे नेते विलास मुत्तेमवारांची टीका। विजय शिवतारे उद्या सासवड इथे पत्रकारांशी बोलणार। मुंबईवरून आज दुपारपर्यंत सासवडला परत आल्यावरती उद्या सकाळी 10 वाजता कार्यकर्त्यांची बैठक आणि मग विजय शिवतारे पत्रकार परिषद घेतील। महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा कायम। 31 मार्चला दिल्लीमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची पुन्हा एकदा बैठक।
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील 5 मतदारसंघात 181 अर्ज दाखल, त्यापैकी 110 उमेदवारांचे अर्ज वैध. महायुतीनं मावळ लोकसभेत श्रीरंग बारणेंना पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरवलं. भाजप राष्ट्रवादी महायुतीचा धर्म पाळेल, आपली हॅट्रिक निश्चित आहे, उमेदवारी घोषित होताच बारणेंचं वक्तव्य. हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर वसमतमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष, फटाके फोडून कार्यकर्त्यांकडून आनंद साजरा. आपल्याला निवडणूक लढवायची आहे म्हणूनच आपण नामांकन दाखल केलं, तुर्तास तरी उमेदवारी मागे घेण्याचा विचार नाही, निवडणूक लढवण्याबद्दल संजय गायकवाड ठाम. नागपूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरेंना वंचितचं समर्थन, वंचितच्या पाठिंब्यामुळे आपल्याला 2 लाख मतांचा फायदा होईल, विकास ठाकरेंचं मत. भाजपच्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी भंडाऱ्यामध्ये काँग्रेसचा डमी उमेदवार, पैसे घेऊन उमेदवारी देणं हा चुकीचा कार्यक्रम, सेवक वाघाये यांचा नाना पटोलेंवर आरोप. शेकापला लागलेली घरघर थांबवण्यासाठी आपल्यावरती टीका करावी लागते, सुनील तटकरे यांचा शेकापच्या जयंत पाटलांना टोला. त्यांचा पुतण्या बिभीषण म्हणून आमच्याकडे येतोय आणि ते आमच्यावरतीच आरोप करतायत. शरद पवारांनी शेकापचे उमेदवार त्यांचे भाऊ यांच्या पाठीत खंजीर खुपसला, ते त्यांच्या चुकीनं संपतायत, सुधीर मुनगंटीवारांचा सुप्रिया सुळेंना टोला. माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचं अल्पशा आजारामुळे निधन, वयाच्या 76व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. दक्षिण मध्य मुंबई शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि इथे धनुष्यबाणावरतीच लोकांनी शिक्का मारलाय, कौल आमच्या बाजूने असेल, राहुल शेवाळेंना विश्वास. रश्मी बर्वेंचा रामटेक लोकसभा मतदारसंघासाठीचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून बाद, उमेदवारी अर्जासोबत जोडलेलं जात प्रमाणपत्र वैध नसल्यानं रश्मी बर्वे यांची उमेदवारी बाद ठरवली गेली. भिवंडी लोकसभा हा पारंपरिक पद्धतीनं काँग्रेसचा मतदारसंघ, त्यामुळे याबद्दल कुणी दावा केला तर आम्ही वेगळा निर्णय घेऊ, भिवंडी स्थानिक पदाधिकाऱ्यांचा बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाणांना इशारा. उद्या प्रत्येक जण म्हणेल अश्रू पहा आणि मतदान करा, तुम्ही जहरी टीका कराल तर याद राखा, वाघाचं संवर्धन आणि संरक्षण करणारा आहे, वेळ पडली तर पिंजऱ्यातही टाकणारा आहे, सुधीर मुनगंटीवारांचं प्रतिभा धानोरकरांना उत्तर. प्रफुल्ल पटेल वॉशिंग मशीनमध्ये गेलेत, त्यामुळे हे होणारच होतं. ईडी आणि सीबीआय नरेंद्र मोदींचे कार्यकर्ते, प्रफुल्ल पटेल यांच्या सीबीआय क्लीन चिट प्रकरणावरनं नाना पटोलेंचा टोला. भाजप सत्तेसाठी भ्रष्ट आणि महाभ्रष्ट लोकांना पक्षात घेऊन साध्य काय करणार, अंजली दमानियांकडून एक्स माध्यमावर सवाल उपस्थित. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा नवा अजेंडा, 10,000 तरुणांना रोजगार देणारा प्रकल्प बीड जिल्ह्यात येणार, प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन. शिवजयंतीनिमित्त मुख्यमंत्री शिंदेंकडून ठाण्यातल्या विविध मंडळं आणि शिवजयंती कार्यक्रमांना भेट, ठाण्यातल्या लुईसवाडीतल्या सांस्कृतिक कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची हजेरी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाऊदी बोहरा समुदायाचे नेते सय्यदना अली कदर मुद्दफ्फल सैफुद्दीन यांची सदिच्छा भेट घेतली. मुंबईचा विकास आणि सामाजिक सुधारणांबद्दल या दोघांमध्ये चर्चा झाली आहे. पिंपरीतल्या राहत्या घरी दिलीप वळसे पाटलांचा अपघात, घरामध्ये पाय घसरून पडल्यामुळे हात फ्रॅक्चर, पुण्यातल्या खासगी रुग्णालयात उपचार. मुंबई भागातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयं शासकीय सुट्टीच्या दिवशी सुरू असतील. 29 ते 31 मार्च 2024च्या कालावधीत कार्यालय सुरू ठेवली जातील. मुंबईपासून पुणे, नाशिक आणि शिर्डी इथे जाणाऱ्या कूल कॅबच्या भाड्यात वाढ, दरवाढ करण्यास मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राची मंजुरी, 50 ते 200 रुपयांपर्यंत ही वाढ होते. हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस आणि मुंबई नागपूर दुरंतो एक्सप्रेसला कायमस्वरूपी एक अतिरिक्त वातानुकूलित तृतीय श्रेणीचा डबा जोडण्यात येणार. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद विचारात घेता प्रशासनाचा निर्णय. मुंबई सेंट्रल भुसावळ स्पेशल आणि इंदूर पुणे साप्ताहिक स्पेशल गाड्यांना पश्चिम रेल्वेकडून मुदतवाढ, प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय. या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार.
अटल सेतू मार्गे बेस्टची बेलापूर ते कुलाबा बस वाहतूक 14 मार्चपासून सुरू। या मार्गिकेवरती गेल्या 13 दिवसात बेस्टची 1,04,612 रुपयांची कमाई। मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रस्तावित आणि प्रलंबित संकुलावरनं हायकोर्टाचा राज्य सरकारला दम। राज्य सरकारची चालढकल खपवून घेतली जाणार नाही। मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांचे खडे बोल। राज्याचे मुख्य सचिव नितीन करीब यांना 3 महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता। राज्य सरकारनं सुजाता सौनिक, राजेश कुमार आणि इक्बाल सिंग चहल यांची नावं निवडणूक आयोगात पाठवली होती, परंतु ही 3ही नावं फेटाळली गेली आहेत। दुर्धर आजाराशी झुंज देणाऱ्या अलिबागच्या 13 वर्षीय वेदांत ठाकरेला देवेंद्र फडणवीसांची मदत। थॅलेसेमिया आजारावर मात करणारा वेदांत आणि त्याचे कुटुंबीय देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला। या खडतर प्रवासात वेदांतला साथ देता आली हे भाग्य, देवेंद्र फडणवीसांचे ट्विट। रोहित शर्मा बाद झाल्यावर चिडवल्याच्या रागातनं एका वृद्धाला बेदम मारहाण। कोल्हापूरच्या हणमंतवाडीतला धक्कादायक प्रकार। मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यादरम्यान ही घटना घडली। होळीला नागरिकांवरती फुगे टाकणाऱ्या तरुणांच्या पालकांवर गुन्हा। पुण्यामधल्या FC रोडवरती हुल्लडबाजी करत नागरिकांवरती या मुलांनी फुगे फेकले होते। पोलिसांनी हुल्लडबाजी केल्याप्रकरणी या मुलांना उठाबशा काढण्याची शिक्षा दिली। यवतमाळच्या महागाव तालुक्यातील भोसा परिसरात वाळू घाटावर रेती तस्करांकडून गोळीबार। मध्यरात्रीची घटना। पैनगंगा नदीपात्र रस्त्याच्या कारणांवरनं एका गटाचा दुसऱ्या गटावरती गोळीबार। वर्धा जिल्ह्यामध्ये दारूबंदी कायद्यानुसार 28 जणांवर गुन्हे दाखल। 6,58,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त। आपल्या बहिणीच्या प्रेमविवाहाला मदत केल्याच्या रागातनं एका तरुणाची हत्या। बोलेरोनं चिरडून निर्घृण पद्धतीनं हत्या केल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात घडलाय। मालवणी परिसरात बोगस डॉक्टरांवर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई। संबंधित डॉक्टर हत्येच्या गुन्ह्यामधला फरार आरोपी असून मालाड परिसरात आपल्या पत्नीसोबत तो बेकायदेशीररित्या क्लिनिक चालवत असल्याची माहिती आहे। गुहागर विजापूर मार्गावर कुंभारली घाटातनं चिपळूणकडे येणाऱ्या एका ट्रकनं अचानक पेट घेतल्यानं खळबळ। ट्रक पूर्णपणे जळून खाक। व्हॉट्सअॅपवरती राजकीय प्रचार करणं कर्मचाऱ्याला महागात पडलं। व्हिडिओ करून आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली। नायगाव येथील वरिष्ठ सहाय्यक US धोटे हे निलंबित झालेत। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी कारवाई केली। वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीचे वन नेशन वन सिटी हे धोरण आता PhD करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही लागू होणार। त्यासाठी विद्यापीठ स्तरावरील पेट परीक्षेच्या ऐवजी नेट ही केंद्रीय स्तरावरची परीक्षा चाचणी ग्राह्य धरली जाईल। 1 एप्रिलला RBIच्या 19 शाखांमध्ये 2000च्या नोटा बदलून मिळणार नाहीत। RBIनं केलं जाहीर। 2 एप्रिलला पुन्हा एकदा ही सुविधा सुरू होणार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।